नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर। तर आपल्याला आज डिझायनर पोटली कशी स्टिच करायची आहे ते बघायचं आहे। याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर यासाठी मी कपडा घेतलेला होता, डबल फोल्ड कपडा आहे हा। याची लांबी मी 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 10 इंच घेतलेली आहे। तर हा कपडा माझ्याकडे उरलेला होता ब्लाऊजमधला, तोच मी घेतलेला आहे। मार्किंग करून घेतलेला आहे मी। मार्किंग करून मग त्या पद्धतीने आपल्याला तो स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे। स्केलने मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग कट करायचं आहे। डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे मी हा। याला आपण फोल्ड करून आकार द्यायचा आहे, खालून गोलाकार थोडासा, व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने। खाली फक्त गोलाकार शेप दिलेला आहे मी। हा मेन कपडा आहे आपला। आपल्याला आता अस्तरचा कपडा कट करून घ्यायचा, ह्याच मापाचा कट करायचा आहे आपल्याला अस्तरचा कपडा। मेन कपडा मी अस्तरवर ठेवून कट करून घेतलेला आहे। हे आपण आता जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर। शिलाई मारून घ्यायची आपण। हा कपडा निसटतो थोडासा, त्याच्यामुळे त्याला पिना लावायचे आहेत। वरती 1 इंच सोडायचं आहे, मध्ये पण 1 इंच सोडायचं आपल्याला डोरी टाकण्यासाठी, आणि बाकी सगळीकडे मग आपण त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। कपडा थोडा हा निसटतो, त्याच्यामुळे थोड्या त्याला सेटल करण्यासाठी पिना लावून घ्यायच्या आहेत। जिथे 1 इंच आपण सोडलेलं होतं, जिथे मी मार्किंग केलेलं आहे तेवढं सोडायचं आहे आपल्याला डोरी टाकण्यासाठी। लेस लावताना पण मी जिथे मार्किंग केलेलं आहे त्याच्या खालूनच लेस लावायची आहे आपण, नाहीतर मग डोरी टाकता येणार नाही आपल्याला। सगळीकडे लेस लावून घ्यायची जिथे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत। शिलाई मारताना मार्किंग सोडून जिथे मार्किंग आहे तिथे शिलाई मारायची नाही आहे, म्हणजे तिथे आपल्याला डोरी टाकता येईल। बाकी सगळीकडे मग शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने दिसेल आपली पोटली, मस्तपैकी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला डोरी टाकून घ्यायची आहे आता। दोन्ही बाजूने डोरी टाकून घ्यायची आहे। लटकन लावायचे आहेत, मी कपड्याच्याच लटकन लावलेले आहेत। बाजारामध्ये पण आपल्याला मिळतात चांगल्या लटकन, त्या पण आपण लावू शकतो। हे मोती आपल्याला ज्वेलरीच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतात, ते आपण लावू शकतो पोटलीला। त्याच्याने लूक खूप छान येतो पोटलीसाठी। आपल्याला जसे पाहिजे तसे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात, त्याच्याने आपण अजून सुंदर बनवू शकतो पोटलीला। तर व्हिडिओ कसा वाटला, ही आपली पोटली तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।